महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथील स्वागत कक्षाजवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। या श्रद्धांजलीस नाशिक महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री यांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। अजितदादा पवार यांचा स्वभाव, गुणवैशिष्ट्ये व कार्यशैली ही प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिचित असून त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची आठवण उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण करणारी ठरली आहे। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 2 मिनिटांचे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त लक्ष्मीकांत सातारकर, अजित निकत, डॉक्टर संगीता नांदुरकर, सुवर्णा दखणे, सुरेखा जाधव, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरू, मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड, रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता गणेश मैड, सचिन जाधव, बाजीराव माळी, जितेंद्र पाटोळे, नरेंद्र शिंदे, सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल राज्यात दिनांक 28 ते 30 जानेवारी या 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।